ही अखंड मूर्ती आहे. हिरण्यकशिपूचं पोट फाडलेलं आहे. ज्या हाताने पोट फाडले 16 हाताची मूर्ती आहे. त्यातल्या प्रत्येक बोटामध्ये अंगठी आहे. संपूर्ण कोरीव काम आहे. हिरण्यकशिपू हा राक्षस असला तरी तो काय साधा सुद्धा नव्हता, तयारीचा होता. त्यामुळे त्याच्या हातात सुद्धा गदा, पद्म, शंख, चक्र सगळं आहे. त्यामुळं खाली नाही, वर नाही, मांडीवर घेऊन पोट फाडलेलं आहे. तर पाराशर ऋषींची तपश्चर्याची ही मूर्ती आहे. मला अशा स्वरूपात दर्शन पाहिजे. मग कुठं काय कसं, तर कृष्णा नदीच्या पात्रामध्ये गवताच्या पेंड्या टाकत गेल्यानंतर पाण्यामध्ये जिथं गवताच्या पेंड्याला निसर्गानं आग लागल तिथं मी आहे. मग ती कुंडलच्या राजाच्या मत्तीनं ते पाण्यामध्ये गवताच्या पेंड्या टाकून जिथं पाण्यामध्ये निसर्ग गवताच्या पेंड्याला जिथं आग लागली तिथं 5 मूर्ती निघाली. त्यातली ही एक मूर्ती इथं कोळजाई म्हणून 1-2 किलोमीटरवर आहे. 5 मधली एक. परत एक तांब्याला केशवराजची एक आहे आणि एक आहे रेठे बुद्रुक पिंपळाई. हा, ह्या 4 मूर्ती झाल्या. आणि एक मारुतीची मूर्ती होती ती त्याच कालावधीमध्ये तिथं विसर्जन केली म्हणून ज्वाला नरसिंह म्हणून हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे.